पहिला मुद्दा, सगळ्यात पहिले मी तुम्हाला नितेश राणेंचा एक व्हिडिओ दाखवणार आहे, ज्या व्हिडिओमध्ये नितेश राणे एका गावामध्ये जाऊन एक सभा घेतात किंवा ग्रामस्थांना एक सभेमध्ये प्रबोधन करतात। तेव्हा नितेश राणे साहेब असे म्हणतात, जर माझ्या मर्जीनुसार सरपंच तुम्ही निवडून दिला तरच तुमच्या गावाला निधी मिळेल, जर माझ्या मर्जीच्या विरोधातला सरपंच तुम्ही निवडून दिला तर तुमच्या गावाला आमदार म्हणून मी 1 रुपयाचाही निधी देणार नाही, मग तुम्हाला काय करायचं ते करा। आता सगळ्यात पहिले तुम्ही हा व्हिडिओ बघा, मग आपण पुढे बोलू। हा व्हिडिओ बघा। जे गाव माझ्या विचाराचा सरपंच मला देईल त्याच गावाचा विकास मी करीन, नाही तर मी करणार नाही। मी स्पष्ट सांगतो, माझ्याकडे कॅल्क्युलेशन पण, आपण लपाछुपीवाले नाही, आपलं राणे साहेबांच्या तालमीमध्ये तयार झालेले आम्ही विद्यार्थी आहोत। आम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की कशा प्रकारे नितेश राणे बोलताय। दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे समोर बसलेले लोक नितेश राणेंच्या या वक्तव्यावर टाळ्याही वाजवत आहेत। खरं तर मला प्रश्न हा विचारायचा, जर नितेश राणेंच्या मर्जीच्या विरोधातला सरपंच झाला तर नितेश राणे 1 रुपयाही देणार नाही, हे लोकशाहीला पटणारं वाक्य आहे का? आणि एखादा आमदार, एखादा मंत्री असं वाक्य कसं करू शकतो? जर नितेश राणेंच्या मर्जीच्या विरोधातला सरपंच त्या गावामध्ये झाला तर तो सरपंच हिंदू नसेल का? त्याला मतदान करणारे लोक हिंदू नसेल का? मग जर नितेश राणे हिंदू धर्मरक्षक आहेत तर त्या लोकांना नितेश राणे निधी का देणार नाहीत? मग हे हिंदू धर्माच्या विरोधात काम झालं नाही का? असे बरेच प्रश्न आहेत, पण या विषयाला आपण कधीच